30 वर्षांची सिया गोयल हिनं अतिशय थंड डोक्यानं कोल्ड ब्लडेड मर्डर केला तो आपलाच भावी पती केतन अग्रवालचा। पण जेव्हा हा खून केल्याच्या नंतर सिया ही कुटुंबियांसमोर आलेली होती त्यावेळेस तिच्यावर फारसा कुणाला संशय आलाच नव्हता, म्हणजे कुणालाच आला नव्हता कुटुंबियांपैकी। मात्र पोलिसांना सुद्धा या सगळ्यामध्ये तिच्यावरती संशय फारसा आला नव्हता, हे आणखी जास्त विशेष। पण या सगळ्यामध्ये जेव्हा सगळेजण सियाच्या या सगळ्या बनावावरती विश्वास ठेवत होते की केतनचा पाय घसरला, तो सेल्फी काढत होता, या सगळ्यावर जेव्हा सगळ्यांनीच विश्वास ठेवलेला होता त्यावेळेस मात्र केतनच्या जवळची अशी एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीला पहिल्याच नजरेत हे समजलेलं होतं की कुछ तो गडबड है। लोहगडावर नक्कीच केतन बरोबर असं काहीतरी घडलंय जे सांगितलं जात नाहीये। आणि हा संशय येणारी पहिली व्यक्ती होती ती केतनची स्वतःची बहीण। आणि केतनच्या बहिणीमुळेच, तिच्या हुशारीमुळेच, तिच्या निरीक्षणामुळेच हे संपूर्ण हत्याकांड आता उघडकीस आलंय। केतनच्या बहिणीला नेमका संशय कशा पद्धतीने आला आणि तिथून पुढे तिनं नेमकं या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका कशा पद्धतीने बजावली आहे हेच पाहणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मला काहीही करून लोहगडावरतीच जायचंय असा आग्रह करून तिसऱ्यांदा सियानं केतनला लोहगडावरती नेलं। हे दोघे सुद्धा सकाळी जवळपास 8:30 पावणे 9च्या सुमारास घरातून एकत्र बाहेर पडलेले होते। त्यानंतर 10:30 पावणे 11च्या सुमारास सियाचा केतनच्या कुटुंबियांना एक फोन कॉल जातो ज्यावरती असं सांगते की केतनचा सेल्फी काढत असताना पाय घसरला आणि तो खोल दरीमध्ये कोसळलाय। पुढच्या काही वेळामध्ये 2-3 तासांमध्ये केतनचं रेस्क्यू ऑपरेशन होतं, त्याची डेड बॉडी पोलीस जे आहे ते ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिली जाते आणि त्यानंतर कुटुंबियांच्या स्वाधीन केली जाते। रात्री अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार पार पडतात। तोपर्यंत कुणालाही या प्रकरणामध्ये काहीही अनुचित घडलंय असं वाटत नाही। आकस्मिक मृत्यूची नोंद केली जाते, कुणालाही सियावरती संशय नसतो। पण एक गोष्ट अशी होती की जी प्रत्येकाच्याच नजरेत खटकलेली होती, ती म्हणजे आपल्याच होणाऱ्या पतीचा मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा सियाच्या चेहऱ्यावरती फार जास्त हावभाव पाहायला मिळत नव्हते। सिया फार जास्त रडली सुद्धा नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर एकंदरीतच दुःख पाहायला मिळत नव्हतं। ज्या पद्धतीच्या इंस्टाग्राम स्टोरीज आणि पोस्ट ती त्याच्यासाठी शेअर करायची की आपलं खूप प्रेम आहे असं जे काही ती दाखवायची, ते तिचं प्रेम केतनचा मृतदेह पाहिल्याच्या नंतर मात्र अजिबातही जाणवत नव्हतं। ही एक गोष्ट अनेकांच्या डोळ्यात खटकली, पण संशय मात्र तोपर्यंत सुद्धा आलेला नव्हता। पण एक व्यक्ती होती ती अर्थातच केतनची बहीण, तिला सुरुवातीपासूनच सियावरती संशय होता। त्यानंतर असं घडलं की अंत्यसंस्कार झाले, पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला। पोलिसांच्याही नजरेत सियावरती फारसं काही संशय जो आहे तो आलेला नव्हता तोपर्यंतही। पण मुळात असं घडलं की अंत्यसंस्कारांच्या 4 दिवसांनंतर सिया ही अग्रवाल कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी जाते। तिथे गेल्याच्या नंतर घर भरलेलं असतं, नातेवाईक असतात, प्रचंड शोकाकुल असं सगळं वातावरण असतं। या वातावरणामध्ये सुद्धा सिया अगदी शांतपणे येते काय, बसते काय, फार थोडंसं बोलते काय, या सगळ्यावरून सुद्धा काहीतरी तिच्या मनात नक्कीच चालू आहे किंवा ती काहीतरी लपवतीये हे केतनच्या बहिणीला जाणवलेलं होतं। त्यामुळेच केतनची बहीण सियाला बाजूला घेते आणि तिला विचारते की लोहगडावर नेमकं काय घडलं होतं। ते मात्र सांगताना सिया थोडीशी घाबरायला लागते, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात आणि हे केतनची बहीण लगेचच टिपते सुद्धा। एवढं झाल्याच्या नंतर केतनच्या बहिणीनं सियाला इतके प्रश्न विचारले, इतके प्रश्न विचारले, सिया जे काही उत्तरं द्यायची त्याला ती क्रॉस क्वेश्चनिंग करत होती आणि त्यामुळेच या सगळ्या प्रश्नांचा भडीमार होत असताना सिया प्रचंड कन्फ्यूज वाटत होती। त्याचबरोबर ती उडवाउडवीची उत्तरं देत होती, एक उत्तर आणि दुसऱ्या उत्तरामध्ये फार विसंगती पाहायला मिळत होती। त्यामुळेच सिया नक्कीच खोटं बोलतीये हा पहिला संशय जो आहे तो केतनच्या बहिणीला आला। सिया तिथून गेल्याच्या नंतर सुद्धा केतनच्या बहिणीनं हे सगळंच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा सांगितलं आणि पोलिसांना सुद्धा सांगितलं। त्यामुळेच खरं तर सियावरचा संशय वाढला आणि जेव्हा केतनच्या बहिणीनं या सगळ्या गोष्टी कुटुंबियांच्या समोर मांडल्या त्यावेळेस त्यांना सुद्धा असं वाटू लागलं की नक्कीच या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड आहे आणि सियाची चौकशी झालीच पाहिजे। त्यामुळे पोलिसांनी सुद्धा तपासाला एक वेगळा अँगल दिला आणि सगळं काही सियाच्या दृष्टिकोनातून तपास जो आहे तो केला जाऊ लागला। सियाची या सगळ्यात इन्व्हॉल्वमेंट कशी, तिचे संबंध कुणाशी आहेत, हे सगळं जेव्हा शोधलं गेलं त्यानंतर हे संपूर्ण हत्याकांड उघडकीस आलं। त्यामुळे असं म्हणावं लागेल की केतनची बहीण ही अतिशय हुशार आहे। ती तिच्या एका नजरेमुळे तिला हे कळलेलं होतं की आपला भाऊ असाच गेलेला नाहीये, काहीतरी सियानं केलेलं आहे हे तिला जाणवलेलं होतं आणि तिच्यामुळेच हे सगळं प्रकरण उघडकीस सुद्धा आलं। विशेष म्हणजे केतनच्या बहिणीला आधी सुद्धा या सियावरती एकदा डाऊट येण्याची जी काही घटना घडली होती ती अशी होती की जेव्हा हे सगळे बालीला निघालेले होते
बालीला जाण्यासाठी जेव्हा पुण्यावरून मुंबई एअरपोर्टसाठी हे निघाले त्यावेळेस गाडीमध्ये केवळ सिया, त्याचबरोबर केतनचे बहीण भाऊ असे हे 4च लोक होते. तरी सुद्धा या चौघांमधूनही सियाच्याच माध्यमातून केतनचा पासपोर्ट हा गायब केला गेला. गाडीमध्ये दुसरं कुणीही नव्हतं आणि त्यामुळे स्वतःचे बहीण भाऊ तर केतनचा पासपोर्ट गायब करून किंवा तो त्यांनी चोरून वगैरे त्यांना काहीच मिळणार नव्हतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा सियानंच तो पासपोर्ट चोरला असण्याची किंवा गायब केला असण्याची दाट शक्यता होती आणि या सगळ्याची साक्षीदार ही केतनची बहीण सुद्धा होती. त्यामुळे तेव्हापासूनच्या सगळ्या लिंक्स जेव्हा तिने तिच्या डोक्यामध्ये जोडल्या आणि त्यावेळेस तिला खरा सियावरती संशय यायला सुरुवात झाली आणि तिथून पुढे या हत्याकांडाचा उलगडा झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता सियाचे कुटुंबीय सुद्धा, केतनचे कुटुंबीय सुद्धा या सगळ्यांची ही कसून चौकशी केली जाते. वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जे काही केले जात आहेत, दावे केले जात आहेत, त्यामध्ये किती तथ्य आहे त्याविषयीचे सगळे तांत्रिक पुरावे गोळा करणं असेल, या सगळ्याचं काम सुद्धा पोलिसांकडून केलं जात आहे. पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे हे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टासमोर प्रोड्यूसही केलंय आणि त्यानंतर या दोघांनाही आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.